सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल 7व्या हप्त्यांचे पैसे कधी येणार। 7व्या हप्त्यांच्या पैशांची वाट सर्वांनाच लागली आहे। त्याआधी जाणून घेऊया की नक्की तुम्हाला 3 अटी कोणत्या बघायच्या आहे। हे बघा, आदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये काही निकष ॲड केले आहे। या निकषामध्ये जर काही लाडक्या बहिणी बसत नसेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेमधून कायमचे बाद केले जाणार आहे। हे बघा, जर तुम्ही देखील या निकषामध्ये बसत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे हे पुढल्या 7व्या हप्त्यापासून 1 रुपया सुद्धा मिळणार नाही आहे। आणि त्यासोबतच तुम्हाला जर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जर सर्व हप्ते मिळाले असेल, मात्र तुम्हाला यानंतर लाडकी बहीण योजनेचे जे कोणतेही हप्ते आहे ते मिळणार नाही। त्याचं कारण म्हणजे काही निकष, आणि या निकषामध्ये खूप जास्त बदल केला आहे। या निकषामध्ये आधी तेवढी काही चौकशी केली नाही, मात्र आता निवडणूक संपल्यानंतर या निकषामध्ये खूप जास्त चौकशी केली जाणार आहे। आणि याआधी निवडणुकी चालू होत्या त्या कारणामुळे सर्व महिलांना त्यांचे जे पैसे आहे हे देण्यात आलेले होते, मात्र आता निवडणूक संपलेली आहे आणि निकषामध्ये चांगली चौकशी केली जाणार आहे। आणि या निकषामध्ये जे महिला बसणार नाही त्या महिलांचे जे अर्ज आहे हे बाद केले जाणार आहे। आणि यानंतर 7व्या हप्त्यापासून त्यांना कुठलेही पैसे दिले गेले जाणार नाही। त्यासोबतच तुम्ही जर या 3 अटीमध्ये बसत नसाल तर तुम्हाला 7व्या हप्त्यापासून 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। नक्की हे 3 निकष काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका, कारण आपण आपल्या या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या माहिती दररोज घेऊन येत असतो। त्यासाठीच आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा। चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्या घरी कोणतीही 4 चाकी गाडी नसली पाहिजे। हे बघा, अनेकांच्या घरी 4 चाकी गाडी म्हणजेच कार देखील असते, आणि तरीसुद्धा ते लाडक्या बहिणी या योजनेमध्ये आपला अर्ज सादर करतात। कार असेल म्हणजेच ती महिला जी आहे श्रीमंत आहे। श्रीमंताच्याच घरी 4 चाकी गाडी तुम्हाला बघायला भेटते, मात्र गरिबाच्या घरी गाडी सुद्धा नसते। त्याच कारणामुळे ही योजना जी आहे ती गरिबांसाठी काढलेली योजना आहे, आणि लाडकी बहीण योजनेचा गरीब महिलांना फायदा व्हावा यासाठी ही योजना काढलेली आहे। आणि नक्की हे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे गरिबांपर्यंत चालले की नाही चालले यासाठीच हे निकष जे आहे सादर केलेले आहे। जर या निकषामध्ये तुमच्या घरी गाडी निघाली तर तुमचे देखील अर्ज इथून बाद होणार आहे, आणि जर तुमच्या घरी गाडी नसेल तर तुम्हाला कसलीही चिंता बाळगायची नाही, कारण तुम्हाला तुमचे पैसे सर्व पुढल्या महिन्यापासून मिळणार आहे। त्यासोबतच मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असावा। हे बघा, अनेक महिलांचे नंबर आधार कार्डशी लिंक नसतात, त्याच कारणामुळे त्यांचे जे पैसे आहे आतापर्यंत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पाहायला मिळत नाही। हे बघा, तुमचा जर नंबर आधार कार्डशी लिंक असला तर तुमचे पैसे जे आहे ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये जातात, आणि तुमचा जर हे नंबर आहे ते आधार कार्डशी लिंक नसला तर तुमचे पैसे बँक अकाउंटमध्ये पाहायला मिळत नाही। आत्तापर्यंत अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते मिळालेच नाही। त्याचं कारण हेच असू शकते, आधी तुमचा नंबर जे आहे आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे नक्की चेक करा। जर आधार कार्डशी नंबर लिंक नसेल तर तुमचा नंबर जे आहे आधार कार्डशी सर्वात आधी लिंक करा। त्यानंतर तुमचे जे पैसे आहे हे आले की नाही ते चेक करायला बँकमध्ये नक्की जा। त्यासोबतच तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये आधीपासून पात्र असावे, म्हणजेच की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत सर्व हप्ते घेतलेले असावे। आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत हप्ते घेतलेले नसेल, काही महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज जे आहे बाद झालेला होता, त्या कारणामुळे त्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते मिळाले नाही, आणि काही महिलांचे अर्ज सादर करायचेच राहिले। मात्र त्यांनी टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्याची तारीख पुन्हा एकदा समोर येत आहे। नक्की ती तारीख कधी येणार आहे याची सर्व डिटेल्स आम्ही व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। त्यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आला की तुम्हाला त्याची माहिती झाली पाहिजे। त्यासाठीच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा, कारण त्याची व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे।